return in our science lecture. Today our topic is again health and disease part 3. In previous lecture we discussed about some important terms related to the disease, then types of disease, etc. Today's topic or today's our point is a non-infectious disease. Then question arises in your mind, what is mean by non-infectious disease? In previous lecture we discussed about what is mean by infectious disease or the definition of infectious disease. Okay, so today's point is a non-infectious disease. Okay, so what is mean by non-infectious disease? Diseases which do not occur through the infections and body contact are called the non-infectious disease. म्हणजे असे डिसीज की ते इन्फेक्शनने आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर होत नाहीत अशा डिसीजला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. ठीक आहे, तर डेफिनेशन बघा. द डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू द इन्फेक्शन, असे रोग की ते इन्फेक्शनमुळे होत नाहीत, संसर्गामुळे होत नाहीत, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर होत नाहीत अशा डिसीजला नॉन इन्फेक्शियस डिसीज असं आपण म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला असंसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं. आपल्या बुकमध्ये महत्त्वाचे जे डिसीजेस दिलेले आहेत ते बघा. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, हार्ट डिसीज, कॅन्सर अँड डायबिटीज. ओके, आपल्याला जे स्टडीसाठी दिलेले आहेत महत्त्वाचे त्यातला पहिला आहे हार्ट डिसीज, सेकंड वन इज अ कॅन्सर अँड थर्ड वन इज अ डायबिटीज. ओके, म्हणजे आता आपल्याला काय बघायचं आहे तर डायबिटीस का होतो, कॅन्सर का होतो, हार्ट डिसीज म्हणजे काय हे आपल्याला सगळं स्टडी किंवा लर्न करायचं आहे. सो लेट अस डिस्कस टुडेज टॉपिक पॉइंट इज अ हार्ट डिसीज. इन दिस पिक्चर यू सी द हार्ट. ओके, ह्युमन हार्ट आपल्याला इथं दिसतंय. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या बॉडीतला जो अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे, ऑर्गन आहे, तो आपला हार्ट हे आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही. मग हे जे हार्ट आहे ते व्यवस्थितरित्या अतिशय स्मूथली वर्किंग त्याचं होणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज आपल्या हार्टला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि वेगवेगळे डिसीजेस हार्टचे रिलेटेड होऊ शकतात. तर बघूयात आपण हार्ट डिसीज म्हणजे काय. तर बघा, व्हॉट आर द कॉजेस ऑफ हार्ट डिसीज. हार्ट डिसीज होण्यापाठीमागची कारणं काय काय आहेत नक्की बघा. इफिशियन्सी ऑफ द हार्ट decreases due to the decrease of the blood supply and thereby the less oxygen and nutrient supply to the heart and the muscles. म्हणजे बॉडीमध्ये आपल्या हार्टची काय होते रे, इफिशियन्सी कमी होतीये. इफिशियन्सी कमी होतीये म्हणजे काय तर हार्टची आपल्या शक्ती कमी होतीये, वर्क करण्याची जी क्षमता आहे, एनर्जी आहे ती कमी होतीये. कशामुळे रे, कारण आपल्या हार्टवरती स्ट्रेस आलेला आहे अँड ड्यू टू दॅट स्ट्रेस तिथं ऑक्सिजनसुद्धा कमी सप्लाय होतोय आणि न्यूट्रियंट सप्लायसुद्धा कमी होत आहे. आणि अशा सिच्युएशन्स जेव्हा एखाद्या ह्युमनमध्ये येतात तेव्हा त्याला हार्ट डिसीज वेगवेगळे होण्यास सुरुवात होते. सो मेन कॉज ऑफ द हार्ट डिसीज इज द that the heart perform more work that leads to stress on it. हार्टला जास्त काम करावं लागतं नेहमीपेक्षा आणि त्यामुळे त्या हार्टवरती ताण येतो, स्ट्रेस येतो आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त स्ट्रेसमुळे, अतिरिक्त ताणामुळे काय येऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. ठीक आहे. इफ समवन हॅज हार्ट अटॅक इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ द डॉक्टर अँड द ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर तुमच्या अवतीभोवती एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतोय, त्याच्या छातीमध्ये दुखतंय, हे आपल्याला समजतंय, दिसतंय, तर पटकन घरगुती ट्रीटमेंट आपण थोड्याफार दिल्या पाहिजे ॲम्ब्युलन्स येईपर्यंत. नाही तर लगेच अदरवाईज आपण ॲम्ब्युलन्सला कॉल केला पाहिजे. त्या व्यक्तीला आपण हॉस्पिटलाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. तर रिमेंबर दॅट व्हॉट इज द मेन कॉज ऑफ द हार्ट डिसीज. द first and very important cause of the heart disease is the extra stress on the heart, and due to that extra stress the less oxygen and less nutrient supply to the heart and the heart muscles. Okay, these are the some causes of the heart disease. But what are the symptoms of that heart disease?
विच आर द सिम्पटम्स. ठीक आहे, कोणकोणते सिम्पटम्स आहेत या हार्ट डिसीजचे? तर बघा, सिव्हिअर चेस्ट पेन, छातीमध्ये खूप दुखायला लागतं अचानक. पेन्स इन अ शोल्डर, म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीला जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा त्या व्यक्तीला डिरेक्टली हार्ट अटॅक कधीतरी क्वचित असा एखादा धक्का बसल्यानंतर येऊ शकतो, पण त्याच्या पाठीमागं आपली बॉडी खूप सिम्पटम्स दाखवत असते. सिम्पटम्स म्हणजे आपण त्याला लक्षणं असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सिव्हिअर चेस्ट पेन, छातीमध्ये खूप दुखायला लागतं. पेन इन अ शोल्डर, खांदे दुखतात. नेक्स अँड आर्म्स, नेक आणि आर्म्स म्हणजे आपल्या हातांचा खांद्यांचा जो भाग आहे तिथं सुद्धा पेन्स होतात. क्रॅम्प्स इन अ हँड्स, बघा आपण अचानक एखादी हेवी ऑब्जेक्ट आपण पुश केला, पुल केला तर काय होतं रे, आपल्या हँड्समध्ये क्रॅम्प्स येतात. ओके, सो क्रॅम्प्स इन अ हँड्स इज ऑल्सो वन ऑफ द सिम्पटम्स ऑफ द हार्ट डिसीज. म्हणजे इतर कामे करताना आपल्याला क्रॅम्प्स येऊ शकतात हातामध्ये, पायामध्ये, परंतु जर कंटिन्युअसली असे क्रॅम्प्स येत असतील हँड्समध्ये तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचे असते. अँड लास्ट सिम्पटम इज अ अनइझीनेस, म्हणजे सारखं सारखं अशा व्यक्तींना अस्वस्थ वाटतं. ठीक आहे, कशातच लक्ष लागत नाही, अचानक त्यांना स्वेटिंग यायला सुरुवात होते, अचानकच त्यांची बॉडी थंड पडते, अचानकच त्यांची बॉडी गरम होते. दॅट इज द अनइझीनेस, अस्वस्थपणा जास्त शरीरामध्ये वाढतो, बीपी हाय होतो, बीपी लो होतो. या सर्व कंडिशन्स अगोदर दिसू लागतात लक्षणं, आणि त्या लक्षणांकडे जर दुर्लक्ष केलं त्या व्यक्तीने तर त्याचा म्हणजे त्याचा एक परिणाम म्हणजे त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो. ठीक आहे, सो सिम्पटम्स आणि कॉजेस आपण हार्ट डिसीजचे पाहिलेले आहेत. आता महत्त्वाचं जे आहे बघा, आता स्ट्रेस तर सर्वांनाच येतो. ठीक आहे, स्ट्रेस सर्वांनाच आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो अनॅक्झिटी, चिंता आहे, इतर सर्व गोष्टी आहेत, तरी पण आपण हार्ट जे आहे हे हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी, व्हॉट आर द रिझन्स ऑफ द हार्ट अटॅक. हार्ट अटॅक येण्यापाठीमागचे महत्त्वाचे रिझन्स कोणते आहेत रे? सो फर्स्ट वन इज अ डायबिटिक. डायबिटीस असलेल्या व्यक्तीला हार्ट अटॅकचे चान्सेस असू शकतात. हाय बी पी, दॅट मीन्स ब्लड प्रेशर, एखाद्या व्यक्तीला जर हाय ब्लड प्रेशर असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा काय रे, तर हार्ट अटॅक येण्याचा चान्सेस असू शकतात. एक्स्ट्रा स्मोक, बघा स्मोक खूप केलाय आणि त्यामुळं लंग्स आणि लंग्सच्या रिलेटेड म्हणजेच हार्टवरती सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो, आणि त्यामुळं त्या व्यक्तीचा हार्ट डॅमेज व्हायला सुरुवात होते, आणि त्याचा परिणाम म्हणजे हार्टला जास्त काम करावं लागतं, आणि त्यामुळे हार्टवरती एक्स्ट्रा स्ट्रेस येऊन त्या व्यक्तीला काय होतो रे, हार्ट अटॅक येऊ शकतो. फॅमिली हिस्ट्री, कधी कधी जर जेनेटिकली एखाद्याला हार्टचे काही प्रॉब्लेम असतील तर पुढच्या जनरेशनमध्ये ते येऊ शकतात. त्याचबरोबर घरामध्ये सारखे जर आपण त्याला म्हणतो की व्हायलन्स असेल किंवा घरामध्ये सारखं टेन्शनचं वातावरण असेल तर अशा वेळी सुद्धा तो व्यक्ती आहे, ह्युमन बिंग आहे, तो प्रेशर खाली जाऊन त्या व्यक्तीला सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यानंतर कोलेस्ट्रॉल अँड ओव्हरवेट. कोलेस्ट्रॉल अँड ओव्हरवेट, दिस टू रिझन्स आर इंटर रिलेटेड टू द इच अदर्स. बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ओव्हरवेट आहे, तो फॅटी आहे, बॉडीमधला फॅट वाढलाय, याचाच अर्थ त्याच्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढलेले आहे. अँड दिस एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल कॉज द हार्ट अटॅक, नॉट ओनली हार्ट अटॅक बट ऑल्सो अदर diseases like the diabetes, BP, etc. Okay, so the reasons of heart attack are smoking. आताच आपण डिस्कस केलं, स्मोक करणं, धूम्रपान करण्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. अल्कोहोलिझम, कंटिन्युअसली एखादा व्यक्ती जर ड्रिंक करत असेल, वाजवीपेक्षा जास्त तो अल्कोहोल घेत असेल बॉडीमध्ये, तर बॉडीमधल्या सिस्टीम डॅमेज होतात, हार्टवरती ताण येतो, हार्टला एक्स्ट्रा काम करावं लागतं आणि त्या व्यक्तीला अटॅक येऊ शकतो. देन डायबिटीज, आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे. हायपर टेन्शन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन असेल, त्या त्या टेन्शनमुळे त्या व्यक्तीला स्ट्रेस येतो बॉडीवरती, आणि त्या स्ट्रेसमुळे बघा काय होतं रे, तर आपल्या हार्टला जास्त काम करावं लागतं, एक्स्ट्रा वर्क करावं लागतं, आणि जर हे कंटिन्युअसली एखादा व्यक्ती टेन्शनमध्ये असेल
तर नो डाऊट त्या व्यक्तीला हार्ट अटॅकचे धोका आहे. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, बघा ओव्हरवेट आहे एखादा व्यक्ती, त्याच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर काय होणार आहे ऑब्विसली एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉलमुळं प्रॉपरली ब्लड सर्क्युलेशन बॉडीमध्ये होणार नाही आहे ओव्हरवेटमुळं, आणि प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे त्या व्यक्तीला हार्ट अटॅकचा त्रास होऊ शकतो. देन हेरिडिटी इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर ऑर द रिझन टू कॉज द हार्ट अटॅक. सो व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? सिम्पली द जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर्ड फ्रॉम द पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. ओके, बघा, पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग, आईवडिलांकडून, त्यांच्या आईवडिलांकडून आपल्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर झालेलं असतं त्याच्यामध्ये जीन्स असतात, त्या जीन्स थ्रू एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो कारण त्यांचे जेनेटिक मटेरियल आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे. त्यामुळं काही असे जीन्ससुद्धा ट्रान्सफर झालेले असतात की जे डिसीज आपल्याला देऊ शकतात, की तुमच्या आपल्या आईवडिलांना असेल, त्यांच्या आईवडिलांना असेल, तर जनरेशन टू जनरेशन हे बघायला आपल्याला मिळतात. कधी कधी ते एखाद्या जनरेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, पण कधी ते रिसेसिव्ह करतात, कधी डॉमिनेटिंग ठरतात, आणि हेरिडिटी हा सुद्धा एक फॅक्टर असू शकतो. नो डाऊट हार्ट अटॅकसाठी पण डायबिटीजसाठी सुद्धा हेरिडिटी हा फॅक्टर पॉझिटिव्ह ठरतो. ठीक आहे. दे नेक्स्ट वन इज अ मेंटल स्ट्रेस. मेंटल स्ट्रेस, एखादा व्यक्ती खूप ताण घेत असेल, अतिरिक्त ताण असेल, टेन्शन असेल, तर अशा व्यक्तीला काय होतं रे, तर अशा व्यक्तीच्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा त्याला काम करावं लागतं, आणि त्यामुळं बी पी असेल, स्मोक असेल, हे सगळ्या गोष्टींमुळे त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो. देन नेक्स्ट वन इज अ अँगर, चिडचिडेपणा, खूप चिडचिडेपणा केल्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीमध्ये काय रे, हाय बी पी होतो, त्यानंतर स्ट्रेस वाढतो, एनॅक्झिटी वाढते, आणि या सर्व गोष्टींमुळे त्या व्यक्तीला काय होऊ शकतं, हार्ट अटॅक येऊ शकतो. अँड लास्ट वन व्हेरी इम्पॉर्टंट इज एनॅक्झिटी, दॅट मीन्स द चिंता, आपण त्याला मराठीमध्ये चिंता असं म्हणतो. मेंटल स्ट्रेस आहे, हायपरटेन्शन आहे, ओबेसिटी आहे, फिजिकल एक्झरसाइज, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज आहे, या सर्व गोष्टींमुळे त्या व्यक्तीला, किंवा इतर अनेक कारणं असतात, वर्क च्या ठिकाणी असेल, फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीला सतत चिंता सतावत असते, व्यक्ती हायपरटेन्स होतो, हायपरटेन्स झाल्यामुळं हाय बी पी होतो, हाय बी पी झाल्यामुळं बॉडीवरती त्याचा वाईट इफेक्ट होतो, आणि त्या व्यक्तीला काय होतं रे, हार्ट अटॅक येऊ शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट रिलेटेड टू द हार्ट अटॅक इज अ ट्रीटमेंट ऑफ द हार्ट डिसीज. सो there are so many different kinds of treatment given to the heart patient. Out of this, first one is a bypass surgery, second one is a open heart surgery, then installation of the pacemaker, installation of the stents, then the heart transplant, म्हणजे पूर्ण हृदय प्रत्यारोपण असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, आणि तुम्हाला सर्वांना माहिती असलेली एन्जिओप्लास्टी, की जी कॉमनली सर्जरी हार्टची केली जाते. आता यातली जर आता ही आपण जे 6 तुम्ही नावं ऐकली, त्यातली एन्जिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, आणि हार्ट ट्रान्सप्लांटेशन असेल, किंवा ओपन हार्ट सर्जरी असेल, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. पण इन्स्टॉलेशन ऑफ द स्टेंट्स आणि पेसमेकर याबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे. सो तुम्हाला आजचा अभ्यास काय आहे, तर तुम्ही इन्स्टॉलेशन म्हणजे हार्टशी रिलेटेड जे सर्व ट्रीटमेंट आहेत त्याचे काय ते वहीमध्ये व्यवस्थित त्याचा शोध घ्यायचा आहे तुम्ही गुगल नेटवरून, आणि वहीमध्ये सर्वांनी व्यवस्थित एन्जिओप्लास्टी काय काय केलं जातं, एन्जिओप्लास्टीमध्ये बायपास सर्जरी त्यामध्ये काय केलं जातं, ओपन हार्ट सर्जरी त्यामध्ये प्रोसेस कशी केली जाते, हे सर्व तुम्ही लिहिणार आहात, आणि पुढच्या तासाला आपण डिस्कस करणार आहोत की ॲक्च्युअली एन्जिओप्लास्टी कशी होते, बायपास सर्जरी कशी केली जाते, आणि ओपन हार्ट सर्जरी कशी केली जाते. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबतोय. रेस्ट ऑफ द पार्ट वी डिस्कस इन अ नेक्स्ट लेक्चर. सो बाय बाय, हॅव अ गुड डे.